नमस्कार, मी आहे रेश्मा आणि मी माझे आयुष्य तुमच्यासारख्या ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना निरोगी आनंदी जीवन जगण्यास मदत करण्यासाठी समर्पित केलं आहे. 70 वर्षानंतर निरोगी राहण्यासाठी चालणे हेच एकमेव आवश्यक आहे, असा एक सामान्य गैरसमज आहे. पण जर मी तुम्हाला सांगितले की ही संपूर्ण गोष्ट नाही तर काय होईल? डॉक्टरांना आता हे समजलं आहे की वृद्धापकाळात फक्त चालण्यावर अवलंबून राहणे फायदेशीर ठरण्यापेक्षा जास्त नुकसान करू शकते. सक्रिय राहण्यासाठी चालणे उत्तम आहे, परंतु जर तुम्ही हा एकमेव व्यायाम करत असाल तर तुम्ही कदाचित अशी चूक करत असाल जी वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावण्याऐवजी ती वेगवान करू शकते. सत्य हे आहे की वय वाढत असताना आपल्या शरीराला मजबूत राखण्यासाठी, संतुलन राखण्यासाठी आणि आपल्या शरीराचे रक्षण करण्यासाठी फक्त चालण्यापेक्षा जास्त गरज असते. एकट्या चालण्यावर सर्व आशा टांगणे ही एक चूक आहे. इतर महत्त्वाच्या प्रकारच्या क्रियाकलापांकडे दुर्लक्ष केल्याने प्रत्यक्षात स्नायूंचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे हृदयरोग होऊ शकतात आणि पडण्याचा धोका देखील वाढू शकतो. म्हणूनच आता तज्ज्ञ म्हणत आहे की 70 वर्षानंतर थोडेसे मंदावण्याची आणि त्याऐवजी 5 महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. या 5 गोष्टींमध्ये तुमचे सुवर्णकाळ आनंदात घालवताना मजबूत, उत्साही आणि स्वतंत्र राहण्याचे खरे रहस्य दडलेले आहे. या व्हिडिओमध्ये आपण या 5 आवश्यक क्षेत्रांची तपशीलवार चर्चा करू, ज्यांना तुम्ही तुमच्या दैनंदिन चालण्यापलीकडे प्राधान्य दिले पाहिजे. हे सोपे बदल तुमची हालचाल वाढवू शकतात, तुमच्या हाडांचे संरक्षण करू शकतात आणि तुमच्या आयुष्यात वर्षे देखील वाढवू शकतात. म्हणून शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कारण शेवटचा मुद्दा असा आहे ज्याबद्दल जवळजवळ कोणीही बोलत नाही, परंतु तो दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी महत्त्वाचा आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये रामकृष्ण हरी किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते लिहायला विसरू नका. चला आता सुरुवात करूया. स्नायूंचे वजन राखण्यासाठी ताकद प्रशिक्षण, शक्ती प्रशिक्षण, फिरण्यासाठी चालणे उत्तम आहे. पण जर तुम्ही फक्त हीच क्रिया करत असाल तर 70 वर्षानंतर स्नायूंच्या नुकसानाचा धोका वाढू शकतो. वयानुसार स्नायूंच्या हळूहळू कमी होण्याला सार्कोपेनिया ही वैद्यकीय संज्ञा आहे, जी आत्मनिर्भरतेसाठी एक महत्त्वाचा धोका निर्माण करते. समस्या अशी आहे की एकटे चालण्याने स्नायू तयार होण्यास फारसे काही होत नाही. ते प्रामुख्याने तुमच्या खालच्या शरीरावर काम करते आणि तरीही ते तुमच्या स्नायूंना मजबूत राखण्यासाठी आवश्यक असलेली प्रतिकार शक्ती प्रदान करत नाही. म्हणूनच डॉक्टर आता 70 वर्षानंतर ताकद प्रशिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यावर भर देतात. ते थेट स्नायूंच्या नुकसानाशी लढते, तुमचे संतुलन सुधारते आणि पडणे टाळण्यासाठी तुम्हाला पुरेसे मजबूत ठेवते. जरा विचार करा, तुम्ही अजूनही संघर्ष न करता जड किराणा सामानाची पिशवी उचलू शकता का? तुम्ही हात न वापरता खुर्चीवरून उठू शकता का? तुम्ही घट्ट बंद केलेला दरवाजा सहजपणे उघडू शकता का? जर तसे असेल तर तुमचे स्नायू अजूनही चांगल्या स्थितीत असल्याचे हे एक उत्तम लक्षण आहे. परंतु जर तुम्ही लक्षात घेतले असेल की दैनंदिन कामे अधिक कठीण होत आहेत, तर कदाचित तुमचे स्नायू हळूहळू कमकुवत होत आहेत. तुम्हाला कदाचित हे कळणार नाही, पण वास्तव हे आहे की जर तुम्ही तुमची ताकद टिकवून ठेवण्यासाठी सक्रियपणे काम केलं नाही तर तुमचे शरीर ते गमावू लागेल. राहुलला घ्या. 75 वर्षांचा असताना तो दररोज चालायचा. त्याला वाटायचे की तो निरोगी राहण्यासाठी पुरेसे काम करत आहे, पण एके दिवशी त्याला जाणवले तो पूर्वी पंख्यासारख्या हलक्या वाटणाऱ्या बॉक्स उचलण्यासाठी संघर्ष करत आहे. त्याला असेही लक्षात आले की सोफ्यावरून उठणे कठीण होत चालले आहे. सुरुवातीला त्याने त्याचे कारण वृद्धत्व आहे, पण नंतर त्याच्या डॉक्टरांनी स्पष्ट केले की स्नायू कमी होणे ही केवळ घडणारी गोष्ट नाही. जर तुम्ही तुमच्या स्नायूंना आव्हान दिलं नाही तर ते लवकर होते. राहुलने त्याच्या दिनचर्येत मूलभूत ताकदीचे व्यायाम जोडण्यास सुरुवात केली. हलके प्रतिकार बँड, बॉडीवेट स्क्वॅट्स आणि साध्या डंबेल हालचाली. काही महिन्यांतच त्याला एक मोठा फरक जाणवला. त्याला मजबूत, अधिक स्थिर आणि दिवसभर अधिक ऊर्जा वाटली. स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे जिममध्ये बॉडी बिल्डर बनणे असे नाही. ते रेजिस्टन्स बँड वापरणे, किचन काउंटरवर स्क्वॅट्स किंवा पुशअप सारखे बॉडीवेट व्यायाम किंवा अगदी मसूरचे डबे उचलणे इतके सोपे असू शकते. गुरु किल्ली म्हणजे प्रगतशील प्रतिकार. तुमच्या स्नायूंना सक्रिय आणि कार्यरत ठेवण्यासाठी पुरेसे आव्हान देण्याचे फायदे केवळ ताकदीपेक्षा जास्त आहेत. अभ्यासातून असे दिसून आले आहे की स्नायूंचे
वस्तुमान राखणे हे दीर्घायुष्य, चांगली हालचाल आणि मेंदूंच्या आरोग्यात सुधारणा यांच्याशी थेट जोडलेले आहे. तुम्हाला आत्ताच तुमची ताकद तपासायची आहे का? हे करून पहा. खुर्चीवर बसा आणि हात न वापरता उभे राहा. जर तुम्ही ते सहजपणे करू शकत असाल तर ते उत्तम आहे. जर तुम्हाला संघर्ष करावा लागत असेल, जर तुम्हाला काही समस्या येत असतील, तर कदाचित तुमची ताकद परत मिळवण्यावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. आणि चांगली बातमी अशी आहे की कधीही उशीर झालेला नाही. स्ट्रेंथ ट्रेनिंग स्नायूंच्या झीज रोखू शकते, संतुलन सुधारू शकते आणि येणाऱ्या वर्षांसाठी तुम्हाला स्वतंत्र ठेवू शकते. म्हणून जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल जे अजूनही व्यायामासाठी फक्त चालण्यावर अवलंबून असतात, तर हा तुमचा बॅकअप कॉल समजा. स्नायू दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहेत आणि 70 नंतर तुम्ही ज्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टींचे संरक्षण करू शकता त्यापैकी एक आहे. जर तुम्ही अजूनही पाहत असाल आणि ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर कृपया खाली टिप्पणी देऊन मला कळवा की तुम्ही माझ्यासोबत आहात. आता दुसऱ्या मुद्द्यावर जाऊया. पडणे टाळण्यासाठी संतुलन आणि स्थिरता व्यायाम. चालणे तुम्हाला हालचाल करत राहते, परंतु ते नेहमीच तुमचे संतुलन सुधारत नाही. आणि हे असे काहीतरी आहे जे बहुतेक लोकांना खूप उशीर होईपर्यंत कळत नाही. सतर्क राहिल्यानंतर पडणे टाळणे हे निरोगी आणि स्वतंत्र राहण्याचा सर्वात महत्त्वाचा भाग बनते. वृद्धांमध्ये पडणे हे गंभीर दुखापतींचे एक प्रमुख कारण आहे आणि बरेच पडणे हे कमकुवत पायामुळे नसून खराब संतुलनामुळे होते. जर तुम्ही तुमच्या संतुलनावर सक्रियपणे काम करत नसाल तर तुम्ही अनवधानाने अडखळणे, घसरणे आणि धोकादायक पडण्याचा धोका वाढवत आहात. तुम्हाला वाटेल मी माझे संपूर्ण आयुष्य चाललो आहे म्हणून माझे संतुलन ठीक असले पाहिजे. पण संतुलन ही अशी गोष्ट नाही जी स्वतःहून मजबूत राहते. ती अशी गोष्ट आहे जी तुम्ही सक्रियपणे त्यावर काम केल्याशिवाय हळूहळू कमी होते. चालणे तुमच्या पाय, घोटे आणि गाभा, पोट आणि पाठीच्या खालच्या स्नायूंमधील त्या लहान पण महत्त्वाच्या स्थिरीकरण करणाऱ्या स्नायूंना आव्हान देत नाही, जसे संतुलन विशिष्ट व्यायाम करतात. आणि जर तुमचा तोल कमकुवत झाला तर एक छोटीशी चूक देखील पडण्यास कारणीभूत ठरू शकते, जी बरी होण्यासाठी महिने किंवा वर्षे लागू शकतात. मोजे घालताना किंवा उंच शेल्फवर काहीतरी पोहोचण्याचा प्रयत्न करताना तुम्ही शेवटच्या वेळी एका पायावर उभे असताना विचार करा. तुम्हाला दगडासारखे स्थिर वाटेल का किंवा तुम्हाला काहीतरी धरून ठेवावे लागेल का? अनेक लोकांना ते जवळजवळ पडेपर्यंत त्यांचे संतुलन गमावत असल्याचे कळत नाही. ही एक घटना त्यांना हादरवते आणि प्रत्येक पावलावर सावध करते. 76 वर्षीय अशोक सोबत असेच घडले. तो नेहमी सक्रिय असायचा, पण एके दिवशी ट्रॅकवरून उतरताना त्याचा पाय एका विचित्र कोनात पडला आणि तो अचानक त्याचा तोल गेला. त्याने अगदी वेळेवर स्वतःला सावरले, पण त्या क्षणी त्याला जाणीव झाली की तो किती असुरक्षित झाला आहे. त्याच्या डॉक्टरांनी त्याला सांगितले की एका पायावर उभे राहणे, त्याचे वजन एका बाजूला हलवणे आणि नियंत्रित हालचालींचा सराव करणे यासारखे साधे संतुलन व्यायाम त्याला त्याची स्थिरता पुन्हा निर्माण करण्यास मदत करू शकतात. काही आठवड्यात त्यांना लक्षात आले की त्यांना त्यांच्या हालचालींमध्ये अधिक मजबूत, स्थिर आणि अधिक आत्मविश्वास वाटतो. संतुलन व्यायामासाठी जिम किंवा फॅन्सी उपकरणांची आवश्यकता नाही. एका पायावर उभे राहणे, सुरक्षिततेसाठी काउंटरवर टाचेपासून पायापर्यंत सरळ रेषेत चालणे किंवा हळू नियंत्रित वजन हस्तांतरणाचा सराव करणे यासारख्या साध्या हालचाली तुमची स्थिरता नाटकीयरित्या सुधारू शकतात. आणि फायदे फक्त पडणे टाळण्यापलीकडे जातात. चांगले संतुलन म्हणजे चांगले आसन, जलद प्रतिक्रिया, प्रतिक्षेप आणि आणखी चांगले समन्वय, ज्यामुळे प्रत्येक हालचाल अधिक सहज आणि नियंत्रित वाटते. तुमचे संतुलन तपासायचे आहे का? हे करून पहा. सुरक्षिततेसाठी काउंटरजवळ उभे राहा आणि जमिनीवरून एक पाय उचला. तुम्ही किमान 10 सेकंदासाठी तुमचा तोल राखू शकता का ते पहा. जर ते सोपे वाटत असेल तर ते एक उत्तम चिन्ह आहे. जर तुम्हाला संघर्ष करावा लागत असेल तर हे लक्षण आहे की तुमच्या संतुलनाकडे थोडे लक्ष देण्याची आवश्यकता असू शकते आणि तुम्ही जितक्या लवकर सुरुवात कराल तितके चांगले. संतुलन ही एक अशी गोष्ट आहे ज्याबद्दल तुम्ही खूप उशीर होईपर्यंत विचार करत नाही, परंतु आत्ताच प्रशिक्षण दिल्याने तुम्हाला येणाऱ्या वर्षांसाठी मजबूत आणि स्वतंत्र ठेवता येते. म्हणून जर तुम्ही फक्त चालण्यावर लक्ष केंद्रित करत असाल तर आता संतुलनाला प्राधान्य देण्याची वेळ आली आहे. कारण पडणे टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे केवळ सक्रिय राहणे नाही, तर तुमच्या शरीराला स्थिर राहण्यासाठी प्रशिक्षित करणे. लवचिकता आणि गतिशीलता व्यायाम, 3 सांधे निरोगी ठेवण्यासाठी चालणे तुमचे पाय हालचाल करत राहू शकते, परंतु ते तुमच्या लवचिकतेसाठी फारसे काही करत नाही. आणि हे असे काहीतरी आहे जे 70 नंतर अत्यंत महत्त्वाचे बनते. तुमचे सांधे कालांतराने नैसर्गिकरित्या कडक होतात, तुमच्या हालचालींची श्रेणी कमी होते आणि एकेकाळी सहज वाटणाऱ्या हालचाली मर्यादित वाटू लागतात. जर तुम्ही
तुम्ही कधी लक्षात घेतले असेल की तुमचे डोके फिरवणे पूर्वीपेक्षा जास्त कठीण वाटते किंवा बुटांचे लेस बांधण्यासाठी खाली वागणे पूर्वी इतके सोपे नाही, तर ते तुमची लवचिकता कमी होत असल्याचे लक्षण आहे. जेव्हा तुमची गतिशीलता कमी होते तेव्हा तुमचे स्वातंत्र्य देखील कमी होते. समस्या अशी आहे की अनेक लोकांना हालचाल किती महत्त्वाची आहे हे तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत ते ती गमावू लागतात. एकटे चालणे हे जीवन वाचवणारे ठरू शकते. ते स्नायूंना पूर्णपणे ताणत नाही. ते तुमच्या सांध्यांना कार्यशील ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व वेगवेगळ्या हालचालींना गुंतवून ठेवते. म्हणूनच डॉक्टर आता यावर भर देतात की 70 वर्षानंतर लवचिकता आणि गतिशीलता व्यायामासाठी वेळ देणे हे सक्रिय राहणे इतकेच महत्त्वाचे आहे. कारण यामुळेच तुम्ही अस्वस्थता किंवा ताण न घेता दैनंदिन क्रियाकलाप करत राहू शकता. तुमच्या कारच्या मागच्या सीटवर शेवटच्या वेळी तुम्ही कधी काहीतरी पकडले किंवा जॅकेट वापरण्याचा प्रयत्न केला याचा विचार करा. ते आरामदायक वाटेल का की तुम्हाला कडक वाटेल? बरेच लोक या लहान बदलांकडे दुर्लक्ष करतात. त्यांना वाटते की ते फक्त वृद्धत्वाचा भाग आहे, पण प्रत्यक्षात घडत आहे ते म्हणजे तुमचे स्नायू आणि संयोजी ऊती कालांतराने कडक होतात, हळूहळू तुमची लवचिकता कमी करतात. 78 वर्षीय सुधीरजी यांच्या बाबतीत असेच घडले. ते अजूनही दररोज चालत होते, पण कालांतराने त्यांना लक्षात आले की सकाळी अंथरुणातून उठणे अधिक कठीण वाटत होते. जमिनीवर काहीतरी पकडताना त्यांना नेहमीपेक्षा जास्त गुडघे वाकवावे लागत होते. त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितले की हालचाल कमी होणे ही केवळ वयस्कर होण्याबद्दल नाही, ते त्यांच्या सांध्यांचा त्यांच्या पूर्ण हालचालीसाठी वापर न करण्याबद्दल होते. म्हणून त्याने त्याच्या दैनंदिन दिनचर्येत सौम्य स्ट्रेचिंग, नियंत्रित हालचाली आणि सांधे व्यायाम समाविष्ट करायला सुरुवात केली. काही आठवड्यातच त्याला सैल अधिक आरामशीर वाटले आणि त्याच्या पोश्चरमध्येही सुधारणा दिसल्या. लवचिकता व्यायाम म्हणजे 10 सेकंद बसून पायाच्या बोटांना स्पर्श करणे असे नाही. डायनॅमिक स्ट्रेचिंग, नियंत्रित रोटेशन आणि योगासनांनी प्रेरित सौम्य हालचाली खूप फरक करू शकतात. मान फिरवणे, खांदे फिरवणे, गुडघा ते छातीपर्यंत स्ट्रेच करणे किंवा घोड्याचे रोल करणे यासारख्या साध्या हालचाली तुमचे सांधे, वंगण आणि वेदनामुक्त ठेवण्यास मदत करतात आणि फायदे कमी कडक वाटण्यापलीकडे जातात. अधिक लवचिकता म्हणजे कमी वेदना, सुधारित रक्ताभिसरण, चांगली पोश्चरेशन आणि पडण्याचा धोका देखील कमी. तुमची लवचिकता तपासायची आहे का? हे करून पहा. सरळ उभे राहा आणि शक्य तितके हळूहळू तुमचे डोके फिरवा, एका दिशेने आणि नंतर दुसऱ्या दिशेने. ते आरामदायी वाटते की कडक वाटते? जर तुम्हाला बंधने वाटत असतील तर ते तुमची लवचिकता कमी होत असल्याचे लक्षण आहे आणि आता त्याबद्दल काहीतरी करण्याची वेळ आली आहे. हालचाल कमी होणे अपरिहार्य नाही. काही मिनिटांच्या फोक्सर स्ट्रेचिंगने तुम्ही तुमच्या शरीराला येणाऱ्या वर्षांसाठी तरुण, अधिक गतिमान आणि वेदनामुक्त ठेवू शकता. म्हणून जर चालणे हा तुमचा मुख्य व्यायाम प्रकार असेल तर आता लवचिकतेवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. तुमचे सांधे सैल ठेवणे आणि तुमच्या हालचाली सुरळीत ठेवणे ही 70 वर्षानंतर सक्रिय आणि स्वतंत्र राहण्यासाठी तुम्ही करू शकता अशा सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक आहे. तुमच्या मणक्याचे रक्षण करण्यासाठी कोर आणि पोश्चर व्यायाम. कोर आणि पोश्चर व्यायाम चालणे तुमचे पाय हालचाल करू शकते, पण याचा अर्थ असा नाही की तुमची कोर स्ट्रेन किंवा पोश्चरसाठी फारसे काही करत नाही. आणि 70 वर्षानंतर या 2 गोष्टी महत्त्वाच्या होतात. मजबूत कोर म्हणजे फक्त टोन ॲप्स नसतात. याचा अर्थ स्थिरता राखणे, पाठदुखी रोखणे आणि चालताना तुमचा पाठीचा कणा सरळ राहतो याची खात्री करणे. जर तुमचा कोर कमकुवत असेल तर तुम्हाला पाठीच्या खालच्या भागात अस्वस्थता, संतुलन समस्या किंवा चालताना पुढे झुकण्याची प्रवृत्ती येऊ शकते. या सर्वांमुळे पडण्याचा आणि सांध्यांवर तत्काळ ताण येण्याचा धोका वाढू शकतो. बहुतेक लोकांना पूर्वी कधीही नसलेल्या वेदना जाणवू लागेपर्यंत पोश्चरल स्ट्रेंथ किती महत्त्वाची आहे हे कळत नाही. जर तुम्हाला स्वतःला जास्त वाकलेले, तुमच्या खालच्या पाठीत घट्टपणा जाणवत असेल किंवा बराच वेळ सरळ उभे राहण्यात अडचण येत असेल तर हे तुमचे कोर स्नायू त्यांचे काम करत नसल्याचे लक्षण आहे. एकटे चालणे तुमच्या पोटाच्या आणि खालच्या पाठीच्या खोल स्थिरीकरण करणाऱ्या स्नायूंना पूर्णपणे गुंतवत नाही. म्हणूनच डॉक्टर 70 नंतर कोर आणि पोश्चर व्यायामांना प्राधान्य देण्यावर भर देतात. मोहनजींचा विचार करा. 75व्या वर्षी ते नेहमीच सक्रिय होते, परंतु गेल्या काही वर्षात त्यांना असे दिसून आले की त्यांचे खांदे पुढे झुकत होते आणि त्यांच्या खालच्या पाठीवर अधिक ताण येत होता. जरी ते दररोज चालत असले तरी त्यांच्या डॉक्टरांनी स्पष्ट केले की खराब पोश्चरमुळे त्यांच्या मणक्यावर आणि सांध्यांवर अतिरिक्त दबाव येत होता, ज्यामुळे दीर्घकालीन कडकपणा आणि असंतुलनाचा धोका वाढत होता. म्हणून त्यांनी त्यांच्या दिनचर्येत सौम्य कोर सक्रियकरण व्यायाम समाविष्ट करण्यास सुरुवात केली.
जसे की बसलेले, पेल्विक झुकाव, उभे राहून पोश्चर रिसेट करणे आणि पोटाचे ब्रेसिंग. काही आठवड्यातच त्याला पाठदुखी कमी झाल्याचे, चांगल्या स्थितीमध्ये येण्याचे आणि श्वास घेण्याच्या पद्धतीतही सुधारणा झाल्याचे दिसून आले. कोर एक्सरसाइजसाठी जिम किंवा कोणत्याही विशेष उपकरणांची आवश्यकता नसते. सरळ उभे राहणे, भिंतीला टेकणे, बसणे, तुमच्या खालच्या ओटीपोटाच्या स्नायूंना आकुंचन देणे किंवा मंद नियंत्रित वळणे यासारख्या साध्या हालचालीमुळे तुमचा पाठीचा कणा सरळ ठेवणारे, खोल स्थिर करणारे स्नायू सक्रिय होऊ शकतात आणि त्याचे फायदे फक्त आसनापेक्षा जास्त आहेत. मजबूत कोर म्हणजे चांगले संतुलन, तुमच्या सांध्यावरील कमी ताण आणि आणखी चांगले पचन, कारण तुमचे पोटाचे स्नायू तुमच्या अंतर्गत अवयवांना आधार देण्यात भूमिका बजावतात. तुमच्या कोर स्ट्रेंथची चाचणी घ्यायची आहे का हे करून पहा. तुमची पाठ सरळ ठेवून भिंतीला तोंड देऊन उभे राहा आणि तुमचे डोके, खांदे आणि कंबर पृष्ठभागाला स्पर्श करा. तुम्ही ही स्थिती आरामात राखू शकतात का, की स्वतःला सरळ करण्यासाठी तुम्हाला ताण द्यावा लागेल असे वाटते? जर ते अनैसर्गिक वाटत असेल तर ते तुमच्या पोश्चरला कामाची आवश्यकता असू शकते याचे लक्षण आहे. आणि जितक्या लवकर तुम्ही तुमचा कोर मजबूत करायला सुरुवात कराल तितके चांगले. सक्रिय राहण्यासाठी, दुखापती टाळण्यासाठी आणि तरुण दिसणे राखण्यासाठी पोश्चर आणि कोर स्ट्रेंथ आवश्यक आहेत. जर तुम्ही व्यायामासाठी फक्त चालण्यावर अवलंबून असाल तर तुम्हाला सरळ आणि मजबूत ठेवणाऱ्या स्नायूंवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. ताण कमी करण्यासाठी 5 सांधे संरक्षण आणि कमी प्रभाव हालचाली चालणे हा सक्रिय राहण्याचा एक उत्तम मार्ग आहे. पण जर ही तुमची एकमेव क्रिया असेल तर ती तुमच्या सांध्यांवर अनावश्यक ताण येऊ शकते. वयानुसार, विशेषतः 70 नंतर, कुर्चा कमी होतो, सांधे द्रव पदार्थ कमी होतो आणि श्वास शोषण कमी कार्यक्षम होते. म्हणूनच अनेक वृद्ध प्रौढांना गुडघे कडक होणे, त्यांच्या कमरेमध्ये वेदना होणे किंवा त्यांच्या पायांमध्ये अस्वस्थता येते. जरी ते आयुष्यभर सक्रिय असले तरीही तुमच्या समस्या चालण्याचीच नाही तर एकट्या चालण्याने तुमच्या शरीराला त्याच्या सांध्यांसाठी आवश्यक असलेला आधार मिळत नाही. बरेच लोक असा विश्वास करतात की सांधेदुखी हा वृद्धत्वाचा एक नैसर्गिक भाग आहे, परंतु प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही तुमच्या सांध्यांचे सक्रियपणे संरक्षण करत नाही तेव्हा कडकपणा आणि अस्वस्थता जलद विकसित होते. चालणे कधी कधी ते आणखी बिघडू शकते कारण ते वारंवार त्याच सांध्यावर परिणाम करते. म्हणूनच डॉक्टर आता यावर भर देतात की 70 नंतर तुम्ही कमी चालावे आणि तुमचे सांध्यांचे संरक्षण आणि बळकटीकरण करण्यासाठी कमी प्रभावाच्या हालचालींवर अधिक लक्ष केंद्रित करावे. तुम्ही शेवटच्या वेळी लांब चालणे पूर्ण केले तेव्हा विचार करा, तुम्हाला उत्साही आणि वेदनारहित वाटले का, किंवा तुम्हाला सांधेदुखी, कडकपणा किंवा अस्वस्थतेची सतत भावना आली का? जर चालण्यामुळे तुम्हाला वेदना होत असतील तर ते तुमच्या सांध्यांना आवश्यक असलेला आधार मिळत नसल्याचे लक्षण असू शकते. 77 वर्षीय रमेश यांच्या बाबतीत असेच घडले. तो दररोज चालायचा. त्याला वाटायचे की हे त्याच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे, पण कालांतराने त्याचे गुडघे कडक होऊ लागले आणि त्याच्या पाठीचा खालचा भाग दुखू लागला. त्याच्या डॉक्टरांनी स्पष्ट केले की त्याला त्याच्या सांध्यांवर वारंवार होणारा परिणाम कमी करायचा आणि त्याऐवजी कमी प्रभाव हालचालींचा समावेश करायचा आहे. त्याने हलके पाण्याचे व्यायाम, तसेच हलके पोहणे, सायकलिंग आणि लवचिकता केंद्रित व्यायाम सुरू केले आणि काही आठवड्यातच त्याचे दुखणे लक्षणीयरित्या कमी झाले. क्रियाकलाप पूर्णपणे सोडून न देता सांध्यांना अनुकूल हालचालींमध्ये पाण्याचे व्यायाम, सायकलिंग, ताईची किंवा खुर्चीवर बसून केलेले साधे स्ट्रेचिंग यांचा समावेश आहे. या क्रियाकल्पामध्ये सांध्यामध्ये रक्तप्रवाह वाढण्यास, स्नेहन सुधारण्यास आणि संवेदनशील भागांवर जास्त ताण न देता आसपासच्या स्नायूंना बळकटी देण्यास मदत होते आणि फायदे फक्त वेदना कमी करण्यापलीकडे जातात. आता तुमच्या सांध्यांचे संरक्षण केल्याने चांगली गतिशीलता, कमी कडकपणा आणि येणाऱ्या वर्षांसाठी हालचाली अधिक सोपी होतात. तुमचे सांधे कसे कार्य करत आहेत हे तपासायचे आहे का? खुर्चीवर बसून हात न वापरता हळूहळू उभे राहण्याचा प्रयत्न करा. तुमचे गुडघे आणि कंबर कसे वाटतात ते पहा. ते सहजतेने हालचाल करतात की ते कडक आणि वेदनादायक वाटतात? जर काही अस्वस्थता असेल तर ते तुमचे शरीर तुम्हाला सांगत आहे की तुमच्या सांध्यांना अधिक काळजीची आवश्यकता आहे आणि कमी प्रवाहाच्या हालचालींकडे वळल्याने मोठा फरक पडू शकतो. मजबूत निरोगी सांधे राखणे हे फक्त वेदना टाळण्यापेक्षा जास्त आहे. ते तुमची हालचाल राखण्याबद्दल, तुमच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याबद्दल आणि प्रत्येक पाऊल वेदनादायक असण्याऐवजी आरामदायी वाटेल याची खात्री करण्याबद्दल आहे. जर तुम्ही फक्त चालण्यावर लक्ष केंद्रित केले असेल तर आता तुमच्या सांध्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याची आणि हानी पोहोचवण्याऐवजी मदत करणाऱ्या हालचालींचा समावेश करण्याची वेळ आली आहे.
आता काही अंतिम विचारांनी संपूया. अंतिम विचार. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ संपवत असताना या 5 प्राधान्य क्रमांकांबद्दल विचार करण्यासाठी थोडा वेळ काढा. जर तुम्ही फक्त व्यायामासाठी चालण्यावर अवलंबून असाल तर तुम्हाला कदाचित हे लक्षात आले नसेल की 70 नंतर तुमच्या शरीराला मजबूत, गतिमान आणि वेदनामुक्त राहण्यासाठी फक्त पावलांपेक्षा जास्त गरज आहे. तुमचे लक्ष स्नायूंचे वस्तुमान जपण्यावर, संतुलन सुधारण्यावर, लवचिकता वाढवण्यावर, तुमच्या गाभ्याला मजबूत करण्यावर असले पाहिजे. तुमचे लक्ष तुमच्या स्नायू आणि सांध्यांवरील ताण कमी करण्याकडे वळले पाहिजे. या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला येणाऱ्या वर्षांसाठी खरोखर सक्रिय आणि स्वतंत्र ठेवतील. बरेच लोक असे मानतात की वृद्धत्व म्हणजे गती कमी होणे, पण सत्य हे आहे की तुमचे शरीर कोणत्याही वयात सुधारणा करण्यास सक्षम आहे. तुम्हाला ताकद, संतुलन, लवचिकता यावर काम करायचे असले तरी लहान बदल, तुमच्या हालचाली, तुम्हाला कसे वाटते आणि तुम्ही किती काळ स्वतंत्र राहता यामध्ये मोठा फरक करू शकता. मुख्य म्हणजे आत्तापासूनच सुरुवात करणे. स्नायू, संतुलन आणि सांध्यांचे आरोग्य एका रात्रीत कमी होत नाही, ते हळूहळू घडते. पण चांगली बातमी अशी आहे की याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे ते कमी करण्याची किंवा उलट करण्याची शक्ती आहे. तर या 5 क्षेत्रांपैकी तुम्हाला कोणत्या क्षेत्राकडे सर्वात जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे? तुमच्या ताकद, संतुलन किंवा गतिशीलतेमध्ये तुम्हाला काही बदल दिसले आहेत का? आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. म्हणून आज तुम्ही शिकलेल्या एका गोष्टीबद्दल आणि तुमच्या आयुष्यात ते कसे प्रत्यक्षात आणायचे आहे याबद्दल खाली एक टिप्पणी द्या. तुमचे विचार आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, म्हणून ते शेअर करण्यास अजिबात संकोच करू नका. लक्षात ठेवा, तुमच्या आरोग्याची काळजी घेणे हे एका सुंदर बागेची काळजी घेण्यासारखे आहे. चालणे हे तुमच्या झाडांना पाणी देण्यासारखे आहे. ते आवश्यक आहे, परंतु आपल्याला बाकीच्या गोष्टींकडे देखील लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.